जवळ पण गरम ब्रेड असेल ना, फक्त आहे झटपट बनणारा एकदा सँडविच तरी ट्राय करा. फक्त 3-4 मिनिटं बनस पण लागेल, एक नंबर लागेल. गरमागरम तर बापरे बाप! विषयच नाही येणार इतका भारी लागस आणि बनावाले. आय थिंक 3-4 मिनिटं लागतच फक्त. त्यासाठी ना बारीक कापीशीन कांदा लेवा, बारीक कापीशीन टमाटर, हिरवी मिरची बारीक कापीशीन, कोथिंबीर आणि एक बाउल म्हणजे नाही का, एक वाटी बेसन पीठ टाकायला, त्यामध्ये चटणी टाकानी, धना पावडर, हळद, मीठ सगळं मिक्स करा. पाणी टाका ना. सगळं मिक्स करा. जसं घट्ट बनावं नाही, जसं पातळ पण बनावं नाही बरं का. सगळं मिक्स करी होईना मस्तपैकी. त्यात म्हणा मी चिली फ्लेक्स टाकणार आहे, कारण मला थोडं तिखट आवडत ना म्हणून. मीठ वगैरे टेस्ट करू द्या का ना, बरोबर आहे की नाही. चिली फ्लेक्स फक्त ना म्हणजे नाही का तिखटपणासाठी टाकले मी, नाही जास्त काही नाही. नशील ना तरी तुमच्याकडे चालेल, काही हरकत नाही. बॅटर तर रेडी आहे. त्यानंतर जो ब्रेडनं पावर असणार, म्हणजे सँडविचनं पावर आहे तरी चालेल, तो टाका आणि त्याला भरायला आणा छान प्रकारे दोघं साईड. कांदा टमाटर टाका ना वरतून. त्यानंतर जो डोसानं तवा आहे त्यानं तेल टाकेले, पसरायला हवं ना तेल, आणि त्यानं मग सँडविच ठी देवानं. मी 3-4 सँडविच एक साथ बनावात. त्यानंतर एक साईड छान भाजी वैगी त्याला परताई देवानं. चांगलं भाजायला, नाही तर मग पीठ पीठ लागीन बरं का. जसं घाबरण नाही, छान प्रकारे भाजानं जोपर्यंत ते आतपर्यंत शिजत नाही. बारीक गॅसवरच करा ना. मस्तपैकी बी शिजायलेत आणि आतपर्यंत जायलेत. काढी लेवानं गरमागरम खावानं. त्याला ना सँडविचना आकार दे द्यावानं. असं जरी खाल्लं तरी चालेल, नाही कापा तरी चालेल. बघू शकतास मधपर्यंत छान असं शिजायलेत त्या. रेसिपी रेडी आहे. गरमागरम ट्राय करा. सॉससोबत खा, नुसतं खाल्लं तरी चालेल. मला तर नुसतंच आवडत, मी सॉस वगैरे नाही हे करत, मला नाही आवडत. पण ही रेसिपी आवडली ना, अशाच इझी रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला जाऊ नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. आणखीन कसली रेसिपी हवी नक्की कमेंट करा. लवकर शेअर करतो मी तुमच्यासोबत. फक्त इझी रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला जाऊ